नमस्कार महाराज मित्रांनो, इथे वखरटी चालू आहे। बाबा पारंपरिक पद्धतीने वखरटी करत आहात। बाबा किती दिवसाचा झालाय हा प्लॉट? एक महिन्याचा झालाय। ग्रोथ बघा किती छान आहे। पण इथे काय होतं आहे, हे केलं जातंय वखरटी हे बारीक गवत जे उगतंय त्याचं काढण्यासाठी, बरोबर? हे बारीक गवत उगणं आहे ते काढण्यासाठी केलं जातंय। पण नुकसान काय होतंय मी बाबा तुम्हालाही दावतो, तुम्ही पारंपरिक करतायत, कदाचित मी चुकत असेल, तुमचा अनुभव मोठा आहे, पण मी ज्या गोष्टी नोटीस केल्या आहेत त्या तुम्हालाही दावतो आणि आपल्या शेतकऱ्यांनाही दावू। तर या तुम्ही इकडे, तुम्हाला दावतो काय होतंय। आता तुम्ही हे जे करतायत वखरणी, थोडं मागे घेशील। आता ही वखरणी करतायत। आता ह्या ज्या झाड आहे दोस्तो, या झाडाच्या मुळ्या अक्षरशः तुटतात। हे बघा, हे बघा, हा बघा, तुटतायत। आता हा जो प्लॉट आहे, आताची जी पोझिशन आहे, हे तुटल्यानंतर ही काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की आम्हाला एक्सपोर्ट करायचे नाही राहत। पण ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे, चांगली क्वालिटी करायची आहे, तर शक्यतो या गोष्टी बाबा टाळल्या पाहिजेत। म्हणजे काय होतंय, आता तुम्ही ह्याचं तोंड बंद करून दिलंय, हे म्हणजे पूर्ण बेस्ट रूट्स आहेत, तुम्ही दिसतंय। आता याचं तोंड बंद करून दिलं तर हा परत अजून स्ट्रेस मध्ये जाईल 8-15 दिवस आधी। म्हणजे जसं तुम्ही आजारी पडलात की हे काम तुमचं थांबून जाईल 15 दिवस, तर हे काम 15 दिवस थांबून गेलं की याची वाढ होऊन जाईल, बरोबर आहे का नाही? समजा तुम्ही याला अर्धा मटेरियल दिलं, मटेरियल दिलं आणि तुम्ही आजारी पडला, तर 8 दिवस तुम्ही याला दिलंच नाही, तर वाढ कोणाची जास्त होईल? याची जास्त होईल आणि इकडच्याची नाही होईल। आता याच्या मुळ्या तुटून गेल्यात, हे आपल्याला मान्य आहे, आपण वर्षानुवर्ष पाहत होतो हे परत मुळ्या फोडेल, पण आपण काय करतोय, पैसे वाचवण्यासाठी आपण ही वखरणी करतोय, पण नुकसान इथे होतं आहे। हे थोडंसं जी गंमत आहे, हे वखरणी करताना जर तुम्हाला जमत असेल, नाहीच बघ काहीच पर्याय नाहीये, तर वरची लेअर म्हणजे नॉर्मल लेअर, पण इथे होतं काय, आता डायरेक्ट मुळाच येऊन गेलेला आहे, मुळा खाली राहिलेलाच नाहीत। बोला बोला बाबा। हा, त्याला कमी करता येईल, बरोबर? मग त्याला कमी करा, ज्या तुम्ही करताच आहात, तर शक्यतो या मुळ्या नाही तुटल्या पाहिजे। आता हे बघा, हा कमी करून घ्या, हे तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतोय आपल्या, अजून कमी करता येईल, बरोबर? हे अजून मागे येऊ आपण, थोडं कमी करा। जर माझं आता मत आहे करायलाच नाही पाहिजे, पण काय आता पर्याय नाही, आणि एवढा पैसा त्या हिशोबाने तर ते थोडंसं होते गंमत। पण त्याला वर जेवढं काढता येईल तेवढं, मुळ्या तुटू देऊ नका, फक्त तेवढी काळजी घ्या। पूर्ण रूट्सचे हे होत आहे दोस्तो, हे बघा इथे। आता हा जारवा तुटतो आहे, हे झाड कमीत कमी 15 दिवस, महिनाभर त्याच्यानुसार ट्रेसमध्ये जाईल, आणि याचा परिणाम आपल्या ग्रोथवर होईल। हे परत मुळा फोडणार आहे, पण मागे चालणार नाही, दुसरं काही नाही। यासाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।